नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो आत्ता आरामावर आहे। तर मित्रांनो, परवा झालेल्या कोळे येथे महाराष्ट्र केसरी मैदानात मित्रांनो आपल्या बकासूरची सेमीला हार झाली। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूरचं पुढच्या मैदानातील नियोजन काय आहे आणि मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर हा पळताना दिसणार आहे आणि कोणत्या नंदीवर पायरा असणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, उद्या म्हणजे 14 फेब्रुवारी 2025ला भव्य दिव्य असं ओपनचं जाणता राजे केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो हे मैदान मौजे पांढरेवाडी पुजारवाडी इटकी रोड शिवगोयबा फाटी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे मित्रांनो पार पडणार आहे। तर मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांक 1,01,000, द्वितीय क्रमांक 71, तृतीय क्रमांक 51 आणि मित्रांनो पुढील बक्षिसे आपण पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलला देखील बक्षिसे आहेत। मित्रांनो, क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक 7,000, द्वितीय 6,000, तृतीय 5,000, चौथ्याला 4,000, पाचव्याला 3,000, सहाव्याला आणि सातव्याला मित्रांनो 2,000 अशी बक्षिसे आहेत। तर मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो आपल्याला 100% पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपला बकासूर हा कमबॅक करेल आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूरचा पायरा मित्रांनो टॉपचा असणार आहे। तो म्हणजे मित्रांनो वायकरांची रायफल 181। मित्रांनो, रायफल आणि बकासूर हा मित्रांनो उद्या आपल्याला नक्कीच 100% या मैदानात पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।